आजच्या हलका फुलका मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थेट माहेरून. थंडी तेवढीशी नाहीये पण धुकं मात्र जबरदस्त. सकाळी सकाळी उठलो आणि मस्त गार्डन शिपायला घेतलं. माहेरी आली म्हणजे मी काम नाही करत असं काही होत नाही बरं का. बघताय भाकरी मीच भाजते. आज शनिवार होता त्यामुळे मम्मीची सकाळची शाळा. मग मी तिला सांगितलं अगं मी भाकरी भाजेन तू जा. मग सगळे उठले, सगळ्यांना नाश्ता दिला आणि आम्ही पण निघालो. आज कुठे तर लग्नाच्या शॉपिंगसाठी. आणि हितूची शॉपिंग आहे म्हटल्यावर आई ग बरीच दुकानं फिरायला लागणार आहे. तुझ्या आयर्लंडच्या बसनी तर खूप प्रवास केला असेल. आज आमच्या लाल परीने जरा प्रवास करून बघ. अर्ध्या तासाच्या प्रवासात नाही कमरेचा काटा मोडला ना तर नाव नाही लाल परी. सीट पण अशी पकडली ना की बस त्या केसांचा गुंता असतो तोच मला सुटत नाही. ह्यात तर अजूनच वाट म्हणून अर्धा अर्धा घेऊन त्यांना लपवण्याचा थोडासा प्रयत्न करत होतो. पोहोचलो होतं म्हणे मला उसाचा रसच प्यायचा. विचारेला तिकडे स्टारबक्सच्या कॉफी शिवाय कायच मिळतं म्हणून घे बाई उसाचा रस पण पिऊन घे. फायनली पोहोचलो आणि आता शॉपिंगला झाली सुरुवात. आता काय काय घेतलं ते तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला नाही दाखवणार आहे कारण की ते तुम्हाला लग्नातच कळेल. पण येस काही ड्रेसेस आम्ही घेतले आणि खूप सुंदर. आणि तुम्ही सगळे मला विचारत असताय की तू मोस्टली तुझे ड्रेस कुठून घेतेस. तर जे मी घरी नॉर्मली कॉटनचे ड्रेस घालते ते मी मोरपंख हे विरारला एक शॉप आहे तिथून घेते. आता वेळ झाली ती म्हणजे जेवणाची आणि एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच कारण की इतका सुंदर इंडियन मेनू जो वाचायला मिळतोय. हिने ऑर्डर केला मस्त असा मैसूर डोसा आणि मी हलकं फुलकं म्हणून दाल खिचडी. आता एवढ्यावरच कसं थांबणार म्हणून छास पण घेतलं आणि हे सोबत गुलाबजाम. त्यानंतर थोडीशी शॉपिंग झाली झुडिओ मध्ये आणि मग स्ट्रेट घरी. ॲज अ मिडल क्लास फॅमिली काय आणलं करत ओटीवरच पिशव्या खाली केल्या. मच्छर चावेपर्यंत मस्त गप्पा मारल्या, तिळगुळ खाल्ला आणि मग फायनली घरात आलो. त्यात आमची मावशी क्रिकेट प्रेमी त्यामुळे प्रत्येक बॉल बघणं मॅन्डेटरी. आज पूर्ण 7-8 महिन्यांमधून ही तू भाकरी खाणार होती त्यामुळे एक्साइटमेंट लेवल काहीतरी आमची वेगळीच होती. त्यात तनू बनवत होता खास माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी स्पेशल असं ऑमलेट. ही तुझी फुल मज्जाच आहे. काकांनी मिठाई पाठवून दिले खास. त्यानंतर आम्ही निघालो गावातल्या घरी जायला. लग्न घर. येस माझ्या काकांच्या मुलीचं लग्न आहे आणि तिच्याच केळवणाचा व्हिडिओ तुम्ही काल पाहिलात. आजपासून इकडे धम्माल असणार आहे कारण की सगळ्यांच्या लग्नाच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पुढचे व्लॉग्स मिस नका करू. आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच.